आधी तर करटुले कोणाला आवडतं नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मला तर खूप ही भाजी आवडते. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आपण आज तुम्ही तर सुक्की करटुल्याची भाजी खाल्ली असेल तर आज अशी रस्सा भाजी डाळ करटुल्याची भाजी तुम्ही नक्की खाऊन बघा आणि मला सांगा. खूप छान अशी ही चविष्ट लागते. बघा असे करटुले घेतलेले आहे 1 पाव आणि इथं बघा थोडेसे शेंगदाणे मस्त छान खरपूस भाजून घेतले. तुम्हाला कितपत भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाणे भाजा. आता बघा ही भाजी थोडी तिखट छान लागते म्हणून मी थोड्याशा 6 ते 7 हिरवी मिरची सुद्धा भाजून घेतली. बघा इथं थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि बघा करटुले मी असे अख्खेच पाण्यामध्ये 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. नंतर पाण्यामध्येच ठेवले म्हणजे जी वरती काही माती अडकलेली असेल ते निघून येते. आता बघा एका कुकरमध्ये मी अशी थोडंसं पाणी टाकून डाळ स्वच्छ धुवून आपल्याला आता हे 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि खूप जास्त शिजवायचे नाही करटुले. थोडे असे अख्खेच दिसायला पाहिजे. डाळ पण खूप शिजली नको पाहिजे. आता बघा करटुल्यांचं वरचं जे टोक आहे ते असं कट करून शेंडा कट करून आता बघा तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कट करू शकता. खूप बारीक पण कट करायचे नाही, खाण्यात काही मजा येत नाही. आता बघा असे सगळे करटुले आता मस्त असे छान कट करून झाले. आता जे तुरीची डाळ आपण पाण्यामध्ये टाकलेली आहे आता त्यामध्येच आपल्याला हे करटुले टाकून द्यायचे आहे आणि कुकरला 1 शिट्टी घेऊन घ्यायची आहे. जास्त शिजवायचे नाही. तुम्ही पातेल्यात पण शिजवू शकता. आणि बघा आता मी कुकर लावणार आहे आणि 1च शिट्टी करून घेणार आहे. आणि बघू शकता आता शेंगदाणे मस्त असे गार झाले. त्यानंतर आता बघा शेंगदाण्याचे साल काढून घेतले. हिरवी मिरची भाजलेली 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता आपल्याला मिक्सरला हे छान असं याची चटणी करून घ्यायची आहे. खूप बारीक पण पेस्ट करायची नाही, खूप जाड पण ठेवायची नाही, मध्यम आकाराची ठेवा. तुम्ही ह्या प्रकारे ही भाजी नक्की करून बघा. खानदेश स्पेशल तर ही भाजी आहे. जळगाव भुसावळमध्ये ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. ह्या प्रकारे याला आमच्याकडे लावून भाजी म्हणतात, शेंगदाणे लावून भाजी म्हणतात. शेंगदाणे लावून करटुल्याची भाजी केलेली आहे असे बोलतात. आता बघा कढईमध्ये तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकले. मी जिरं मोहरी खूप सारे टाकले, मला खूप आवडतं करटुल्याच्या भाजीमध्ये. आता जे आपण बघा चटणी आपण तयार करून घेतली होती, हिरवी मिरची शेंगदाणे लसूण ते मस्त छान असं बघा आता जिरं मोहरी झाल्यानंतर टाकून घेतलं आणि छान अशी ही चटणी तेल वर येईपर्यंत मस्त होऊ द्यायची. आता बघा मी इथं हळद पावडर घातलेली आहे 1 ते 1.5 चम्मच आणि थोडासा नॉर्मल दीपक मसाला घातलेला आहे. गरम मसाला तुम्ही कुठलाही घालू शकता आणि बघू शकता काळा मसाला वापरू नका, भाजीचा कलर चेंज होईल. आणि बघू शकता आता इथं मस्त असा करटुलं आणि डाळ मस्त शिजून झालेली आहे आणि बघा आता आपली चटणी पण छान झालेली आहे. मस्त तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. तुम्ही नक्की ह्या प्रकारे ही भाजी करून बघा आणि कधीपासून टाकू ही अशी शेंगदाणे लावून भाजी, तर आज तो योग आलेला आहे. करटुल्याची भाजी तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा. आता मसाला झाल्यानंतर तेल छान वर आल्यानंतर बघा आपलं डाळ आणि करटुले असे टाकून घ्यायचे आणि थोडी घट्टच ठेवायची. ही भाजी खूप सुंदर अप्रतिम चवीची लागते. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खाऊन बघा. तुम्हाला नक्की ही भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या चॅनलवर सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीवर ही पहिली ह्या प्रकारे भाजी मी टाकलेली आहे. नक्की आवर्जून बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर खरोखर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि थोडीशी 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायची. हिरवीगार अशी कोथिंबीर घातली. बघू शकता आपली भाजी किती सुंदर अप्रतिम चवीची ही भाजी लागते. दिसायलाही किती सुंदर दिसते. या तुम्ही पण खायला नक्की करटुले घेऊन या. ह्या प्रकारे भाजी बनवून बघा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का. खूप सुंदर लागते. ह्याच प्रकारे मी तुम्हाला डाळ वांगसुद्धा दाखवणार आहे. खूप साऱ्या भाज्या आपल्याला ह्या प्रकारे बनवता येतात. पोट पण भरतं आणि खूप सुंदर लागतात ह्या भाज्या आणि छान लागतात. आता चला आपण जेवायला घेऊया. मस्त असं बघा आता एका प्लेटमध्ये मी करटुल्याची भाजी वाढत आहे म्हणजे घेत आहे आणि बघू शकता डाळ करटुलं किती भारी दिसतं. तुम्ही सुकी भाजी तर खूप वेळेस खाल्लेली आहे. ह्या प्रकारे नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये सांगा आवडली का तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.